नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपले 2-3 दिवसानं काही ब्लॉग आले नव्हते. त्याचं कारण आहे म्हणजे आपल्याला काम जादा होतं. आपल्या एरियात काम चालू होतं. आता आपल्या एरियाचं काम पण झालेलं आहे. आणि मित्रांनो, आपण आज जातोय परत गुजरातला. तर आपण पाठीमागं गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये 22-23 तारखेला. आता परत जातोय गुजरातला. आणि काम काय आपल्याला तेच असणार आहे व्हिडिओ शूटसाठी आणि डेमो द्यायचे. तर तेच काम आहे आपल्याला. आणि आपण आता निघणार आहे आता जाण्यासाठी. आपण बॅग पॅक केली. आता बॅग ठेवली पुढं. आपण आता जाणार आहे लगेच थोड्या वेळात. गणू दादा येते आपल्याला घ्यायला. तर आपले आता कंटिन्यू ब्लॉग चालत राहीन. आता आपण तिथं 5 ते 6 दिवस आपण तिकडंच आहे. आता आपण जाऊया. आता निघणार आहे थोड्या वेळात. ते आल्यानंतर ते मला कॉल करतील आल्यानंतर. आणि आम्हाला जायचं मित्रांनो 5 वाजतात. पण थोडा उशीर झालेला आहे. आता डायरेक्ट 6 वाजले. म्हणजे 1 घंटा लेट झालेला आहे आम्ही. आता आम्हाला इथून डायरेक्ट 500 किलोमीटर जायचं आहे. त्यामुळे आम्हाला लवकर निघायचं होतं. आता रात्री लवकर पोहोचणार नाही आम्ही आता. त्याच्यामुळे आता उशिरात निघणे काय करणार त्याला आपण तर. आता गंधू दादा आल्यानंतर आपण लगेच निघूया. तर आपण आता बॅग पॅक केली आणि मी आत्ता आवरले पूर्ण, कारण मला बॅगच नव्हती भेटली लवकर. मी आता वेद्याची बॅग घेतलेली, आता ती घेऊन जातोय. तर आता निघूया आपण. आता हे बघा इथं बॅग पॅक केलेली मी आता ही बॅग पॅक केलेली आपण निघूया आता. तर मित्रांनो, आता गणू दादा आलेले आहेत आणि आपली गाडी बनवून आणलेली आहे. हे बघा. मित्रांनो, एकदम खतरनाकच म्हणायला लागेल त्याला, कारण भावाला नाही का ड्रिप मारायला जमलेले, डायरेक्ट डिवायडरमध्ये गाडी जाऊन ठोकलेली. तर मित्रांनो, आपण आता धुळ्याकडे जातो होतो. जाता जाता आपल्याला एक गाडी दिसली ॲक्सिडेंट झालेली. म्हणजे तो पलीकडल्या साईडनं डायरेक्ट डिवायडरकडे आलेला आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण थांबलो नाही, तिथून निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर आपण आता चाळीसगावच्या घाटामध्ये आहे. आता घाटामध्ये आपण सध्या. तर आता निघूया आपण पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, मला काय लोक म्हणतात की काय व्हिडिओ काढतो, व्हिडिओ काढून कुठं पैसा कमावला जातो का, कशाला याच्या त्याच्या हमाल्या करायच्या, कशाला व्हिडिओ काढायचे. पण त्या लोकांना मला एक सांगणं आहे, त्याच व्हिडिओमुळे मी आज एवढं लांब लांब जातो आहे. कारण माझी जी क्वालिटी ती लोकांना आवडली, तर मला लोक बोलवत आहे व्हिडिओ काढायला. तर आता मी न्यू फार्मटेक कंपनीमध्ये जॉईनच झालेलो आहे 1 महिन्यापासून. तर आपल्याला यांचे कंटिन्यू व्हिडिओ शूट करायला लागते. तर आपण आलेलो होतो आता त्यांच्यासोबतच गुजरातला जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपल्याला परत एक ॲक्सिडेंट दिसलेला आहे. आता तो तर डायरेक्ट डीबीमध्ये जाऊन बसलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता डिझेल टाकण्यासाठी थांबलो होतो. आपण आता सध्या आहे मित्रांनो धुळ्याच्या पुढं. तर आपण आता धुळ्याच्या पुढं निघलेलो आहे सकाळपासून. आणि आपण आत्ता पाठीमाग नाश्ता करायला थांबलो होतो. थोड्या वेळात जेवायला पण थांबलो. आता डिझेल केलं आहे फुल करत नव्हते कोणत्या पंपावर, म्हणून आपण एवढ्या पुढं आलो आहे. आता डिझेल फुल केलं, आता निघूया आपण. दादा येते. मित्रांनो, आम्ही आता धुळ्याच्या पुढं आलेलो आहेत. आता आपण आता थोड्या वेळात आपण नाही का गुजरातमध्ये एंट्री करणार आहे, सुरत. तर आपला रूट असा आहे मित्रांनो का आता आपल्याला सुरतला जायचं आहे, सुरतहून परत वडोदरा. आणि वडोदराच्या पुढं 50 किलोमीटर आपला जे डेमो आहे तिथून सुरू होणार आहे. तर आपल्याला तर वडोदराला पण जायचं आहे. तर आपण आलो आहे मित्रांनो आता चेकपोस्टवरती. तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या चेकपोस्टवरती आपण आता इथून एकदा चेकपोस्टहून निघालो की डायरेक्ट आपण जेवण करायला थांबणार आहे. आपण जेवण नव्हतं केलं तर बघू कुठं एखादी हॉटेल भेटली तर. तर मित्रांनो, आपल्याला भेटली आता एक हॉटेल ग्रँड तुलसी म्हणून हॉटेलचं नाव आहे. तर आपण इथं गाडी पार्क करून दिलेली आहे. आता जेवण करायला जाऊया. बघू आता कशी क्वालिटी आहे. आपण पाठीमागे एकदा ह्या हॉटेलला थांबलेलो आहे, म्हणून आपल्याला काही क्वालिटीचं काही बघायचं काम नाही, कारण जेवण लय भारी असते हॉटेलचं. तर आपण आता इथून जेवण करून घेऊन निघालो पुढच्या प्रवासासाठी. परत आपल्याला आता 4 तास लागणार होते आणखीन वडोदरा पोहोचायला, कारण भरपूर बाकी आपण आत्ता एंट्री केली आहे सुरतमध्ये. आता सुरतहून वडोदरा जायला आपल्याला 4 तास लागणार आहे. मित्रांनो, आपण आता चढणार आहे एक्सप्रेसवे, जो आपला दिल्ली मुंबईचा जो एक्सप्रेसवे आहे ते आपण आता चढणार आहे. हो, त्याचा चेकपोस्ट जो आपला दिल्ली ते मुंबईचा चेकपोस्ट आहे, आपण त्या चेकपोस्टला चढून परत वडोदराला खाली उतरणार आहे. कारण लय मोठा रन कवर होते त्या हायवेमुळं. तर आपण आता त्या हायवेवर चढतो आहे. त्या हायवेनं आपल्याला फायदा होतो की आपण लवकर पोचायला निघतो तिथं. तर आपण मित्रांनो आता केली आहे वडोदरामध्ये एंट्री. तर हे मंदिर काही माहीत नाही मला कोणतं आहे, पण मंदिर दिसायला लय भारी होतं. मी लगेच क्लिप काढून घेतली याची मग. आणि आपल्याला आता थोडं राहिले मित्रांनो, 50 किलोमीटर राहिले. आपण आता सध्या वडोदरामध्ये एंट्री केलेली आहे. तर आता 50 किलोमीटर आपल्याला वडोदराच्या पुढं जायचं आहे. तर आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे परत. मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता लोकेशनवरती. इथं म्हणजे आमचा डेमो आहे उद्या आता इथं आसपास. तर आपण आता हॉटेलवरती आलेलो आहे. तर आजची हॉटेल आहे आमची हॉटेल सर्वोत्तम. तर आपण आता हॉटेलमध्ये जाऊया. तर आपण आता रस्त्याला हॉटेल आहे, आपल्याला आता जायचं आहे हॉटेलमध्ये रूम बघायची कशी. तर आपण जाऊया आता हॉटेलमध्ये.
तर मित्रांनो ही आहे आपली आजची रूम. तर आपण आता डबल बेड घेतले मित्रांनो. आज आपली इथं रूम अवेलेबल डबल बेडमध्ये. तर ही आहे मित्रांनो आपली आजची रूम. आता मस्त फ्रेश होऊया एकदा. मग थोड्या वेळात आपण जेवण करायला जाऊया. आता आपण रूमवर थोडा आराम करणार आहे. आपण लवकर आलो आहे त्यामुळे आपण 5:30लाच पोहोचून गेलो होतो वडोदरामध्ये. आणि आम्ही थोड्या वेळात जेवण करायला पण जाणार मित्रांनो. आता आपण थोडा आराम करू नंतर जेवण करायला जाऊया. तर मित्रांनो आपण आता जेवण करायला गेलो होतो आणि आत्ता जेवण करून आलेलो आहे जस्टमध्ये. तर आपलं आता उद्यापासून काम सुरू होणार आहे. जे डेमो द्यायचं आता मला तर भरपूर एक व्हिडिओ काढायचे, कारण आता मला बोलून पण व्हिडिओ काढायची. पहिले मी फक्त एक सिनेमॅटिक शूट घेत होतो, पण आता मला बोलून पण काढायचे. त्यामुळे आता आपल्याला लवकर झोपायचं आहे आणि उद्या आपल्याला मशीन असेंबल करायचे. जे आपल्या 2 मशीन आहेत. एक सोलार प्लस बॅटरी आहे आणि एक बॅटरीवाला आहे. त्याला उद्या सकाळी उठून असेंबल करायचं. त्यानंतर आपला डेमोचं सुरू होईल समजा 9 ते 10 आसपास. त्या टायमाला आपल्याला एक डेमो द्यायचा. त्यानंतर परत एक 4 ते 5 असा 1 घंटा आहे. तर तेव्हा एक डेमो द्यायचा आहे. तर आपलं असंच काम चालू असणार आहे. तर मित्रांनो आपण आत्ता जेवण करून आलो आहे परत रूमवरती. तर मित्रांनो आपली आजची ही रूम आहे. ही रूम आहे आपली आजची तर. आणि मित्रांनो मी आता आराम करतो आहे इथं. तर आता आपल्याला एडिटिंग करायची आहे. काही व्हिडिओ पाठवले सरांनी, ते आपल्याला आता एडिट करायचे आणि ते एडिट करून सरांना परत पाठवायचे. तर आपण आता ते एडिट करणार आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.